विधानसभेचा निकाल लागला आणि आपण पाहतोय महाविकास आघाडीचं पानिपत झालं। विशेषतः काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांना खरं तर धक्कादायक पराभवाला समोर जावं लागलं आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की महाविकास आघाडीतले घटक पक्षांना खरं तर कोणाचा फटका बसला तर विशेषतः वंचितच्या उमेदवारांचा फटका बसला असं ते वारंवार म्हणत आहेत। परंतु वंचितच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला त्यांचा फटका बसला म्हणून। परंतु उमरखेड असेल किंवा देगलूर राखीव मतदारसंघ आहेत, या दोन राखीव मतदारसंघामध्ये वंचितला नेमके किती मतं पडलेली आहेत, वंचित या ठिकाणी खरंच चांगल्या मताने पुढे आलेला आहे का किंवा का पराभवाला सामोरं जावं लागलं, या मतदारसंघामध्ये वंचितला का स्वीकारलं नाही पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। वंचित घटकांसाठी तिसरा पर्याय देण्याचं काम वारंवार बाळासाहेब आंबेडकर करत आहेत, परंतु बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकारणाला यश येत नाही, कारण त्यांचं स्वाभिमानी राजकारण अनेक युत्या आघाड्या करायला नकारते आणि मग हे नकार देणारं स्वाभिमानी राजकारण त्यांना कुठेतरी मागात पडत चाललेलं आहे की काय असंच म्हणावं लागेल। तडजोडीचं राजकारण बाळासाहेब आंबेडकरांना कधी जमलं नाही आणि मग तडजोडीचं राजकारण केलं नाही म्हणून आज आपण पाहतोय वंचित बहुजन आघाडीची वाताहत झालेली आहे। भलेही त्यांनी आपल्या विरोधकांना अर्थात महाविकास आघाडीतल्या काही विरोधकांना त्यांनी पाडलं असेल किंवा काँग्रेसचे काही उमेदवार त्यांनी पाडलेही असतील, महाविकास आघाडीचे काही उमेदवार पाडले असतील, परंतु त्यासोबतच स्वतःचंही एकीकडे पानिपतच झालं असंही म्हणायला काही हरकत नाही, कारण आज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राखीव मतदारसंघात देखील फारसा प्रभाव दाखवू शकले नाहीत, याची समीक्षा होणं देखील गरजेचं आहे। आपण पाहतोय देगलूर मतदारसंघ, उमरखेड मतदारसंघ हे राखीव मतदारसंघ आहेत शेड्यूल कास्टसाठी आणि या उमरखेड मतदारसंघामध्ये निवडून आलेले आहेत बीजेपीचे किसन वानखेडे यांना 1,08,682 मते पडलेली आहेत, तर साहेबराव दत्ताराव कांबळे यांना 92,053 मतं पडली आणि याच मतदारसंघामध्ये तातेराव हनवते नावाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत, त्यांना केवळ 1,875 मतेच पडलेली आहेत। या मतदारसंघामध्ये खरंच वंचितचे एवढीच मतं आहेत का? वंचितचे मतं जरी सोडले की वंचितचा जो बेस वोटर आहे, जो बुद्धिस्ट आहे, तो त्या समुदायाने देखील इथे फारसा रिस्पॉन्स दिलेला नाही, फारसा प्रभाव या ठिकाणी वंचित का दाखवू शकली नाही, तर या ठिकाणी 1,875 केवळ मतं त्यांना पडलेली आहेत, याची समीक्षा खरं तर पक्षपातळीवर होईलच। परंतु या मतदारसंघामध्ये राखीव मतदारसंघ असून सुद्धा त्या मतदारसंघातील बुद्धिस्ट मतदारांनी किंवा इतर दलित मतदारांनी, आदिवासी मतदारांनी उमरखेड मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीला का स्वीकारलं नाही, हा खरं तर प्रश्न आहे, ही मोठी शोकांतिका आहे, ज्यांच्यासाठी बाळासाहेब आंबेडकर रात्रंदिवस झगडत आहेत, त्यांचं स्वाभिमानी राजकारण उभं करत आहेत। वंचितांना सत्तेमध्ये घेऊन जाण्यासाठी अगदी तृतीयपंथीयांपासून ते आदिवासी किंवा मायक्रो ओबीसी असेल, अगदी गावकुसा बाहेर राहणारा छोटे छोटे समूह असतील, त्या समूहाला तिकीट देऊन बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना प्रवाहात आणण्याचं काम केलं, तरीही त्या मतदारसंघातील या समुदायांनी बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या तातेराव हनवते यांना उमरखेड मतदारसंघामध्ये केवळ 1,875 मतेच पडावीत, ही खरं तर शोकांतिका आहे, याची समीक्षा पक्षपातळीवर होणं अत्यंत गरजेचं आहे। दुसरीकडे आपण पाहतोय देगलूर मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये मातंग आणि बुद्धिस्ट हे बहुल मतदार आहेत आणि या मतदारसंघात देखील आपण पाहतोय खरं तर वंचितची वाताहत झालेली दिसून येते। या ठिकाणी जितेश अंतापूरकर ज्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे, ते काँग्रेसचे सलग 2 वेळा आमदार राहिलेले आणि आता आपण पाहतोय भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी उमेदवारी देखील आपल्या पदरात मिळवून घेतली आणि अंतापूरकर यांना खरं तर या मतदारसंघामधून आपण पाहतोय बीजेपीने निवडणूक तिकीट दिलं आणि याच मतदारसंघामध्ये आपण पाहतोय 1,65,000 खरं तर 20 मते या मतदारसंघामध्ये यांना पडलेली आहेत आणि याच मतदारसंघाचा जर आपण विचार करायला गेलं तर निवृत्ती कांबळे हे काँग्रेसचे उमेदवार होते, त्यांना फक्त 63,773 मतं पडलेली आहेत आणि देगलूरकर सुशील कुमार जे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते, त्यांना केवळ 5,368 मतं पडलेली आहेत। या तिन्ही म्हणजे अंतापूरकर, जितेश असतील किंवा इकडे आपण पाहतोय निवृत्ती कांबळे असतील किंवा वंचितचे उमेदवार देगलूरकर असतील, या तिघांचाही विचार करायला गेलं तर या मतदारसंघामध्ये 5,368 मते फक्त पडलेली आहेत। इथे देखील वंचित बहुजन आघाडीला देगलूर मतदारसंघ राखीव असून सुद्धा त्या मतदारसंघामध्ये त्या समुदायाने नाकारलेला आहे, जिथे आपण असं म्हणतोय की वारंवार असं म्हटलं जातं की बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा जो बेस वोटर आहे तो विशेषतः बुद्धिस्ट आहे, त्यानंतर आपण पाहतोय इतर दलित समुदाय आहे
आणि इतर दलित समुदायाने आणि बुद्धिस्ट समुदायाने केवळ 5368 मतेच द्यावीत। हे खरं तर पराभवाची बाब आहे, ही पानिपत होण्याचीच बाब आहे। त्यामुळे एकीकडे महाविकास आघाडीला पाडण्यात आपण धन्यता मानत असताना, आपल्याला खुशी होत असताना, दुसरीकडे मात्र आपलं देखील तितकंच पानिपत झालं असं म्हणायला काही हरकत नाही। थोडक्यात काय तर नवरा मरू दे आणि सवत रणकी होऊ दे असा जो काही वंचित बहुजन आघाडीचा जो हट्ट आहे तो हट्ट त्यांना देखील नडलेला आहे। एकीकडे आपण पाहतोय महाविकास आघाडीचं पानिपत होतंय, पराभव झालेला आहे, पराभवाला कारणीभूत वंचित बहुजन आघाडी आहे। काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या पराभवाला महाविकास आघाडी आहे आणि म्हणून या ज्या काही भूमिका धर्मनिरपेक्ष भूमिका घेऊन चालणारे, स्वतःला पुरोगामी समजणारे महाविकास आघाडीवाले सुद्धा वंचित बहुजन आघाडीला सोबत घेत नाहीत, त्यांना देखील फारशी गरज भासत नाही। परंतु याच्यामध्ये मात्र या दोन्ही पक्षांचं, काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल किंवा इकडे वंचित बहुजन आघाडी असेल, यांचं नुकसान होत आहे। विशेषतः राजकारणामध्ये कायम कोणी शत्रू आणि मित्र नसतो। वंचित बहुजन आघाडीने येत्या काळामध्ये भाजप किंवा शिवसेना अर्थात एकनाथ शिंदे यांच्यासोबत युती करून देखील ते निवडणुकांना सामोर गेले तर जनतेला पटण्यासारखंच आहे, कारण जनता फार काळ सत्तेच्या बाहेर राहण्याला इच्छुक नाही आणि म्हणून या मतदारसंघामध्ये 5368 मतं पडण्यामागचं एकमेव कारण आहे की जनतेला सत्तेमध्ये राहायला आवडत आहे आणि म्हणून या मतदारसंघातील जनतेने, विशेषतः दलित मतदारांनी, बुद्धिस्ट मतदारांनी या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला नाकारलेला आहे आणि म्हणूनच 5368 मते या मतदारसंघात पडलेत। हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनाही मान्य करावं लागणार आहे। जनतेने आपल्याला मतं का दिली नाहीत याचाही शोध घ्यावा लागणार आहे। तो शोध नक्कीच आपण घ्याल। आपल्या विविध कमेंटच्या माध्यमातून या व्हिडिओवरती आपण कमेंट करा। आपल्याला काय वाटतं की याच्या पाठीमागे नेमकं काय कारण आहे? युती केली नाही म्हणून वंचित बहुजन आघाडीला कमी मते पडलीत का, किंवा वंचित बहुजन आघाडी कोणासोबत युती करत नाही म्हणून जनतेने नाकारला आहे का? अशा विविध कारणांनी ही निवडणूक गाजलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडीला यापैकी कोणतं कारण लागू होते आपण नक्कीच कमेंटमध्ये सांगितलं पाहिजे। परंतु वंचित बहुजन आघाडीचा जो काही अजेंडा आहे तो नाकारता येत नाही। स्वाभिमानी राजकारणाचा असेल, वंचित घटकांना सत्तेत घेऊन जाण्याचा असेल, परंतु आज मात्र लोकांची ती मानसिकता राहिलेली नाही। म्हणून सत्ता मिळवणं हे अत्यंत गरजेचं आहे, तडजोडीचं राजकारण करणं अत्यंत गरजेचं आहे। परंतु बाळासाहेब आंबेडकरांपर्यंत कार्यकर्ते काही गोष्टी नेऊन पोहोचवतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे। बऱ्याच मतदारसंघामध्ये ज्यांचं काहीच काम नसताना अशा उमेदवारांना उमेदवारी खरं तर वंचित बहुजन आघाडीने दिली, ते देखील त्यांच्या पराभवाला एक महत्त्वाचं कारण आहे। अनेक मतदारसंघामध्ये आपण पाहतोय की त्या मतदारसंघामध्ये जेव्हा उमेदवारी दिली तेव्हा उमेदवार हा कुठल्या चळवळीमध्ये नाही किंवा कुठल्या सामाजिक कार्यात नाही, तो 5 वर्ष त्याचं तोंडही लोकांना पाहिलेलं नसतं। अशा लोकांना उमेदवारी दिल्यामुळे बऱ्याच वेळा काही उमेदवाऱ्या वंचितला मागे घ्याव्या लागल्या। त्यांचे पक्ष निरीक्षक असतील, त्यांचे नेते असतील, या सर्वांनी खरं तर समीक्षा बैठक घेऊन ठरवलं पाहिजे की ज्या मतदारसंघामध्ये आपण उमेदवार देणार आहोत किमान तो उमेदवार 3-4 वर्ष समाजामध्ये गेला पाहिजे, लोकांचे सुखदुःखात तो सामील झाला पाहिजे। अशा कोणत्याच गोष्टी उमेदवार करत नाहीत। अचानक निवडणुकीच्या काळामध्ये उमेदवारी मिळते आणि ते उमेदवारी घेऊन पुढे जातात, परंतु जनतेला चेहरा ओळखही नसते। मग अशा व्यक्तीला, अशा उमेदवाराला खरं तर जनता नाकारते। फक्त बाळासाहेब आंबेडकरांकडे बघून हे जी काही 5000, 10000, 8000 मते पडतात ती केवळ बाळासाहेब आंबेडकरांमुळे पडत आहेत, नेत्यामुळे पडत आहेत। बाकी उमेदवाराचं काळी मात्र योगदान याच्यामध्ये नसतं, कारण त्याचं कुठलं समाजकार्य देखील दिसून येत नाही। आणि म्हणून देगलूर असेल, उमरखेड असेल, या दोन्ही मतदारसंघामध्ये दोन्ही जे उमेदवार होते त्यांचं काळी मात्र योगदान नव्हतं सामाजिक कार्यामध्ये आणि म्हणून त्यांना जनतेने नाकारलं का ह्याचा देखील शोध खरं तर वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घेतला पाहिजे। धन्यवाद।